नमस्कार मित्रांनो, मी ऋतुराज. आज आपला पहिला ब्लॉग आहे. पहिल्याच ब्लॉगच्या दिवशी आपण चाललोय नागरायला, पलटी मारायला, पलटी नागरायला. ते असेच मग आता यूट्यूबवर डेली ब्लॉग येत राहणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. आपलं थोडंच राहिलंय नागरायचं, काहीतरी अर्ध्या तासाचं काम असेल इथले. काकांनी काल नागरून घेतलं होतं. तर मित्रांनो, वावरात एंट्री झालेली आहे. बघा हे वावर आहे. काहीतरी नॉर्मलच थोडंफार राहिले, अर्धा तासाचं काम आहे. हे बघा हे आपले झाड आंबे बघा. हा जवळपास अर्धा तास तर लागणारच आहे आपल्याला, किती काय केलं तरी. टाकला तिसरा, टाकला लो, नागर केलं खाली. चला पेंड काढून घ्यायला लागत आता पाहू. इथले मी 800 RPM वर चालू तो पलटीला. वावर आहे खाली, दोन्ही पण सोबतच घेतले होते. असं जायचं, असं यायचं डायरेक्ट नॉनस्टॉप. हे काल फायनल केलं काकांनी. आपण येऊ वाजून टाकू आज. पलटी त्याला माती निघून गेली, काढायची गरज नाही काढायची. चालो पावणे 10 वाजले आणि काढतोय माती. आणि तिकडचे आडवे तसं झालेत. आता एवढं राहिले फक्त. हे झालं काही आडवे तसं डायरेक्ट घरी येतो पटक्यान माती काढून. आणि काढून हत्यार इथं ठेवून दिलं, माती बिती काढून घेतली. अगर एकदम बढिया करून टाकलं. हे बा आपली मक्का आहे, स्वीट कॉर्न CP2. हे आपली चिंचाचे झाड आहे. टाइमपास बरं राहते अशा गोष्टी. आणि आपल्या आंब्याचं झाड आहे, अशी पूर्ण लाईन आहे. नारळ, आंबे, सीताफळ. येतो नागरून आता पटकन. तर मित्रांनो, मोठ्या प्रयत्नांनंतर आपलं वावर फायनल झाले. ट्रॅक्टर बाहेर काढला, 8 तास मारून घेतले मस्तपैकी. लेवल पा एक नंबर लेवल आलेली. आणि हे वाऱ्याने पडेल आंबे घेतले डिक्कीट टाकून. केसर आहे बघा. आज तसं ढगा वातावरण नाही आहे, काही छान वातावरण. ऊन पण नाही आहे, मस्त एकदम. चला निघू घरी, भूक पण लागली. आता जाऊ घरी. केला वरती टाकला पहिला. मित्रांनो, आपण हे बदलेले बरं का. मोठ्या ट्रॅक्टरचं टाकेलं, आपल्याला काही छोटं आवडलं नाही छोट्या ट्रॅक्टरचं. या ट्रॅक्टरचं ओरिजिनल किंवा आपण मस्त स्वराजचं ओरिजिनल बाहेरून आफ्टर मार्केट घेतलं, टाकून दिले मस्तपैकी. हाताला टेन्शन नाही. अरे लो पडेल का, पहिले असं गोल होतं, आता लेट वाचायचं.
मित्रांनो पलटी नांगराचं काम लय झटके झुटके लय जाम होतं. टाइम पण खूप लागतो. तर तुम्हीच बघा ना, सकाळपासून येईल, सकाळी 9 वाजल्यापासून येईल. आत्ता जवळपास 10:15 10:30 वाजत आले. गाड्या आणेल नेहमी. दुसरा 4 नंतर आपल्याला या वावराला पलटी मारायची. छोटं वावर आहे, 6 गुंठ्याचं वावर आहे. त्याला पलटी मारायची मस्त पैकी. हरभऱ्याचं वावर होतं, कसं निघतं काय माहिती आता, बघू. खूप दिवसाचं पडेल. तर आत्ताच जेवण झालं आणि बातम्या बघतोय. आपली ओला चार्जिंगला लावली. पहिला ब्लॉग येतं. आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्या गाड्या तुम्हाला दाखवतो. ही आहे बघा, ही ओला आहे, ओला S1 Pro टॉप मॉडेल ही. आणि ही आहे आपली TVS वेगो, ही आपल्या बाबांची गाडी. आणि ही आहे स्प्लेंडर प्रो. आणि तिकडं आपली पिकअप आहे. आणि तो आपला ट्रॅक्टर आणि ट्रॉली. आणि आपल्याकडं टाटा पंच पण आहे. ते आत्ता पप्पा गेलेत, बाहेर घेऊन गेली. हे बघा, हे कांदे आहेत, खाद काही साठवले, काही राहिले साठवायचे. आपली चाय आहे. हा आपला गोठा आहे. आपली वेगो आपण सावली लावून देऊ, थोडं ऊन येतंय तिचं. आपली चाय आहे, बारीक गोलटी. तर आज ही न्यायची मार्केटला. एवढी बाकी आहे अजून साठवायची. ही पहिले काढली आणि नंतर काढलेली. आता थोडे उद्या परवा करू चालू यांना साठवायला. मध्ये गोलटी, बाजूला कांदे, ही पण गोलटी. 2 व्हरायटी होत्या आपल्या यावेळेस. तर मित्रांनो, आताच आपल्याला पलटीची एक ऑर्डर आली नागरायची. तर बघू, आज टाईम भेटला तर आज दुपारून, नाही तर उद्या सकाळी मारुती. आपलं पण थोडं नागरायचं आहे. आपलं रोटर आहे लँड फोर्सचं, खूप दिवस झाले, याला पण बाहेर काढेल नाही. सध्या पलटीवरच आपला दणका उठेल. तर 1:30 वाजलाय आणि काका गोवाने शिव राहिली. गाडी कधी येणार आहे? 2 वाजता. 2 वाजता. बरं बरं. संध्याकाळचे 6 वाजलेत ना, आपण आलोय नागरायला. एवढं वावर आहे. नागरून आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. आपल्या लवकरच आपल्या मेन चॅनलवर एक व्हिडिओ येणार आहे. आज त्याची शूटिंग चालू आहे म्हणून एवढा टाइमपास झाला. तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. त्या चॅनलचं नाव ऋतुराज लाईफ. तर आजचा आपण हा ब्लॉग इथेच समाप्त करू. उद्या भेटू. जय श्रीराम. जय श्रीराम.